12 जूनला शहादा बंदसाठी जबाबदार आमदार चंद्रकांत रघुवंशी व पोलीस प्रशासन आदिवासी संघटनांचा इशारा। शहादा प्रतिनिधी लोकसेवा न्यूज 24 तास। शहादा शहरात 12 जून 2025 रोजी आदिवासी संघटनांच्या वतीने तालुका बंदची हाक देण्यात आली असून या बंदची जबाबदारी थेट आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी आणि शहादा पोलीस प्रशासनावर टाकण्यात आली आहे। आदिवासी समाजावर सार्वजनिक कार्यक्रमात अपमानास्पद आणि जातीय भावना दुखावणारा तीनपाठ असा शब्दप्रयोग करून शिवीगाळ करणाऱ्या रघुवंशी यांच्यावर आजवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल न झाल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे। 16 मे 2025 रोजी शहादा येथील कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांविषयी विटंबनास्पद आणि जातीय विभाजन घडवणारी भाषा वापरली होती। त्या प्रकरणी लेखी तक्रार सादर करूनही शहादा पोलीस ठाण्यात अजूनही कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही। इतकेच नव्हे, पोलीस निरीक्षक निलेश देसले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्याकडे अनेक वेळा निवेदने दिली गेली तरीही पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, असा गंभीर आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे। आदिवासी संघटनांनी केलेल्या आरोपांनुसार पोलिसांकडून अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही। आरोपींना अटक करण्यात टाळाटाळ केली जाते आणि वेळ काढून त्यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळवण्याची संधी दिली जाते। औरंगपूर, पिंपर्डे आणि इतर ठिकाणी आदिवासींवरील हल्ल्यांचे अनेक प्रकरणे दाखल असून ती देखील दुर्लक्षित झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर आदिवासी संघटनांनी जून 12 रोजी तालुका स्तरावर बंदची हाक दिली असून बंदच्या दरम्यान उद्भवणाऱ्या कुठल्याही परिणामास आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस प्रशासन जबाबदार असतील असा इशारा देण्यात आला आहे। शहादा पोलीस ठाण्याच्या विरोधात दाखल निषेध निवेदनात भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, कार्याध्यक्ष रवींद्र वळवी, बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, विधिज्ञ राहुल कुवर, कार्यकर्ते योगेश गावित, सुरेश पवार यांच्यासह विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदिवासी समाजाचा अपमान करणाऱ्यांना तत्काळ शिक्षा व्हावी, पोलिसांनी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी आणि आदिवासी समाजाचा आत्मसन्मान राखावा, अशी मागणी संघटनांनी जोरदारपणे केली आहे। आदिवासींच्या ज्यांनी बेकायदेशीर जमीन हडप केलेल्या आहेत ते चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी शहादा येथील एका कार्यक्रमामध्ये आदिवासी संघटना ह्या 3 पाट आहेत अशी शिवीगाळ करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केलेला आहे। त्यांच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात अजूनही ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद न केल्या विरोधात आणि शहादा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे नोंद केले जात नसल्याविरोधात आणि जे ॲट्रॉसिटी संबंधित जे गुन्हे नोंद झालेले आहेत संबंधित आरोपींना अटक न करत असल्याच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायदा रक्षण व्हावा यासाठी आम्ही 12 जून 2025 रोजी समस्त आदिवासी संघटनांतर्फे संपूर्ण शहादा तालुका बंदचं आवाहन करत आहोत। या बंदच्या आवाहनाला सर्व आदिवासी समाजाने व व्यापारी बंधू भगिनी दुकानदारांनी बंद करून आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही सामाजिक संघटनांतर्फे जाहीर आवाहन करतो। या बंदला जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार हा भूमाफिया जो आदिवासी समाजाला भडकवण्याचं काम करतो चंद्रकांत रघुवंशी व येथील जे पोलीस प्रशासन आहेत जे आरोपींना संरक्षण देत आहेत, गुन्हे दाखल करत नाहीत, ते पोलीस प्रशासन या परिणामाला कारणीभूत राहतील असं आम्ही त्यांना इशारा देतो। शहादा या ठिकाणी 12 तारखेला सामाजिक आदिवासी संघटनेने जो बंद ठेवलेला आहे त्या बंदमध्ये आम्ही चंद्रकांत रघुवंशी भूमाफिया यांच्या विरोधामध्ये हा बंद पाळण्यात येणार आहे। या ठिकाणी ॲट्रॉसिटीच्या कायद्याच्याबद्दल या ठिकाणी हा बंद पाळण्यात येणार आहे आणि चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील जाहीर सभेमध्ये आदिवासी संघटनेला 3 पाट अशा पद्धतीचं जातीवाचक शब्द त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता। त्या विरोधात पोलीस स्टेशनला आमच्या संघटनेमार्फत त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले होते। त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल न झाल्यामुळं आम्ही 12 तारखेला जो बंद पाळत आहेत या बंदनंतर त्यांनी त्याच भाषणामध्ये उल्लेख केलेला होता की ह्या आदिवासी सामाजिक संघटना ज्या आहेत हे स्वार्थासाठी निर्माण केलेले असतात आणि त्यांनी कुठं बी सांगावं त्या ठिकाणी आम्ही येऊ
मी स्वतः येईल 1 to 1 यांनी मला भेटावं अशा पद्धतीने त्यांनी आवाहन केलं होतं. आम्हीसुद्धा चंद्रकांत रघुवंशी यांना आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आवाहन करतो की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की 1 to 1 या, म्हणून 13 तारखेला आम्ही जी पत्रकार परिषद घेऊ त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जमिनीचे कागद आणि आम्ही जे प्रश्न विचारू ते तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यायचं आहे. नंदुरबार आदिवासी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 5वी अनुसूची, पेसा कायदा आणि 36(2)च्या जमिनी याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करून आमच्या समोर यावं अशा प्रकारचं आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो.